अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाला 10 दिवस उलटले. आरोपी अजूनही मोकाट. लाखोंचा तपास निष्पन्न शून्य. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेला आता तब्बल 10 दिवसांचा कालावधी उलटून गेलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे पोलिसांच्या तपासाच्या गतीवर आणि कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. घटना उघडकीस आल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात पोलीस प्रशासनानं मोठी यंत्रणा कामाला लावल्याचं सांगण्यात आले. आरोपीचा शोध घेण्यासाठी डॉग स्क्वॉड, ड्रोन, सायबर सेल तसेच विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. या सर्व कारवाईवर शासनाचा लाखो रुपयांचा ऐवज खर्च झाल्याची माहिती आहे. मात्र एवढ्या मोठ्या यंत्रणेचा वापर करूनही आरोपी अद्याप फरारच असल्यानं नेमके तपास कुठं अडकला असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणाबाबत पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याकडे आरोपींच्या शोधाबाबत माहिती विचारण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे तपासाची सद्यस्थिती नेमकी काय आहे, आरोपीच्या शोधासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत आणि आरोपीला अटक कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. एकीकडे महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा आरोपी 10 दिवसांनंतरही मोकाट फिरत असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे तपास खरोखर सुरू आहे की थंड बस्त्यात गेलाय, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतायत. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि पोलिसांवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी आरोपीला तातडीनं अटक करणं आवश्यक असल्याचं मत नागरिक व्यक्त करतायत. अन्यथा या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक.